ఈ అంబేద్కర్ బొమ్మ ఎన్ని అడుగుంది? पुष्पा झुकेगा नहीं साला। नमस्कार, जय भीम जय शिवराय। मी सुमित पवार पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग यासाठी आहे की काल मी होतो हैदराबादला वाजवायला, तर आज मी चाललोय आंध्राला आलोय, म्हणजे सॉरी आंध्राला आलोय मी, आंध्र प्रदेशमध्ये। तर इकडे माझा मित्र राहतो, म्हणजे लहानपणाचा मित्र आहे माझा, तर त्याच्यासोबत आज थोडं फिरायला चाललोय, म्हणजे तो दाखवतो इकडे काय 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 नाही, त्यासाठी मी थोडं त्याच्यासोबत फिरून येतो, तर तुम्हाला पण दाखवतो की कुठे कुठे मी गेलो, कुठे कुठे नाही। तर चला भेटूया पुढे ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आता मी आलोय, आता माझा मित्र आहे वज्जात, हा बघा हा वज्जात आहे माझा मित्र। आता अपन वज्जात हैदराबाद जाएगी ना, आंध्रा में, सॉरी आंध्रा में अभी अपन विजयवाड़ा जाने वाले हैं। विजयवाड़ा फेमस जागा आहे, म्हणजे आंध्रामध्ये मोठे स्थान आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर की वहाँ बहुत बड़ी मूर्ति है। बाबासाहेबांची मूर्ती पण बघायची आहे तिकडे, आणि गौतम बुद्ध का भी है, बड़ा मूर्ति है वो। गौतम बुद्धांची पण आहे तिकडे। सबसे इंडिया में नहीं इतनी बड़ी मूर्ति बाबा बुद्ध की, गौतम बुद्ध की, बाबा साहेब की गौतम बुद्ध की इतनी बड़ी मूर्ति है। तो आता फिरवणार आहे मला, आणि लहान म्हणजे याला 18 वर्ष आली, हा इकडेच आहे, म्हणजे आला इकडेच, यांनी लग्न वगैरे केलं, इथली बायको आहे त्याची, 2 मुलं पण आहेत त्याला, तर त्याचं घर आहे पूर्ण, ही त्याची जागा आहे पूर्ण, माझ्या पाठी आहे, माझ्या पाठी पूर्ण त्याचं घर आहे, त्याची जागा आहे पूर्ण। तर चला आता आपण चाललो पुढे, तर त्याची मुलं पण दाखवतो तुम्हाला। हे बघा हा मुलगा आहे त्याचा, हाय बोलने बोलना, कुछ बोल रहा ही नहीं है। हाय हाय चप्पू, हाय, व्हॉट इज युअर नेम? My name is Neha. ही मुलगी आहे त्याची, व्हॉट इज युअर नेम? तहिरा। या, व्हॉट इज युअर नेम ब्रो? विक्की कांबळे। कांबळे, याला तर माहिती आहे, विक्की तर तुम्हाला माहिती आहे, माझ्या ब्लॉगमध्ये असतो। आणि याची रिक्षा आहे, आता याच्या रिक्षाने आम्ही थोडं पुढे जाणार आहे, जागा दाखवायला नेतोय तो, त्याच्या घरची जागा, त्यांनी विकत घेतलेली जागा। चला हे बघा, हे त्याचं गाव आहे। रिक्षाचा आवाज इथला हैदराबादच्या रिक्षाचा आवाजच वेगळा आहे। हाँ उज्जत, हैदराबाद के रिक्शा का आवाज ऐसा क्यों है? ये डीजल की रिक्शा है ना, अच्छा। पंप के जैसे गैस की डीजल। अरे हाँ यार, मैं तो भूल ही जाता हूँ, आंध्रा में हूँ मैं, और मैं हैदराबाद कर रहा हूँ। सॉरी गाइस, आंध्रा है ना? आंध्रा है, आंध्रा में नरसरावपेटा। क्या सेलम पित्ती, क्या सत्यमपेली स्टेशनला मी आलेलो। सत्यमपेली स्टेशनवर नावं पण अशी आहेत ना की तोंडावर येत नाही माणसाच्या। सत्यमपेल्ली असं एक स्टेशन आहे। चला ठीक आहे, पुढे बघूया, आता त्याची जागा बघूया। हे दोन्ही चालले आहेत ना गाडीमध्ये, ते दिसतंय ना पाण्याचं कॅन, एक 20 रुपये, एक 30 रुपये, ब्लूवाला 20 रुपये, व्हाईटवाला 20 रुपये। खूप चांगलं गाव आहे, म्हणजे खूप सुंदर गाव आहे, खरं का? 2 टाइम सुबह और शाम में 2 टाइम आता है पानी। ये गवर्नमेंट का पानी, गवर्नमेंट का पानी है, गवर्नमेंट की तरफ से आता है। तो ये रास्ता किधर जाता है? ये अभी अपन जा रहे हैं अपने जमीन देखने के लिए। अच्छा, ये बोलते ना, मर जाने के बाद में समाधी। अच्छा, इधर लेके आते जलाने, म्हणजे शमशानभूमी आहे, स्मशानभूमी, सॉरी स्मशानभूमी, ही दफनभूमी आहे वाटतं। हाँ, ये अपने लोग की है, ही दफनभूमी है, मतलब इधर तेरे को इधर डालेंगे। नहीं
ए भाई क्या उधर है वो बात है मला वाटलं हा बोललो अरे बुस्सू बस నేను మా వాళ్ళే అనుకున్నాలే పల్లెల వాళ్ళే అనుకున్నా అయిపోసో క్యాకేసా ही जागा बघा माझ्या मित्राची आहे ही कोणची आहे वजन ये ये येलो कलर यहाँ से येलो से लेके हाँ। वो पत्थर से लेके ये पत्थर ये जमीन। अच्छा इतने मतलब उसमें मतलब एक बंगला बांध सकते हैं है ना एक बंगला हो ना इसमें हाँ, ट्रिपल बेडरूम आएगा इसमें आराम से हाँ। म्हणजे हे 4 दगड आहेत ही त्याची जमीन आहे आणि त्याची मुलगी आहे ही सांगते ती पण जमीन दाखवायला आली आहे बापासोबत अर्धा ब्लॉग आहे ना हिंदीमध्ये होणार आहे अर्धा मराठीमध्ये होणार आहे आणि आम्ही आज तर ना हैदराबादी भाषेमध्ये बोलणार आहे याच्यासोबत काकू जाता ए बाबा बाबा इधर को आतो असं असं सगळं लँग्वेजमध्ये बोलायचं आहे क्या बोलते मामा क्या हो ना पाउडर ऐसा क्या लगाता ऑर्डर ज्यादा लगा है। ऑर्डर ज़्यादा होना क्या तेरे पास भाई इडली कसा देतात पेपरामध्ये एकदम पद्धतशीर बचतने आणल्या इडली बॉम्बे में सुना है। तिखट आहे चटणी तरी खातोय माझं तोंड भाजलं नाश्ता इसके गाल पे गाल का करायचा दोघं भाऊ बहीण आहे दोघं भाऊ बहिणांचं प्रेम बघा इसका गाल कितना बड़ा होना चाहिए था ऐसा ही मोठी आहे आभार ఫోన్ చేశారు हा कॉलेज आहे हा कॉलेज तिरुमला तिरुमला कॉलेज తిరుమల ఇంజనీరింగ్ కాలేజ్ इंजिनियर ना ఇంజనీరింగ్ याची बायको म्हणजे त्या कॉलेजमध्ये शिकवते ये गेट ते जाऊ दे याची बायको आहे बजाजची तिकडे वहिनी आहे शिकवायला जाते पोरांना कम्प्युटर शिकते हाँ। मतलब कंप्यूटर पे आगे बच्चे लोग बैठते हैं ना उन लोग को समझ में नहीं आएगा तो बताती है मतलब वो कैसा क्या करके किसमें लोग को कुछ अगर नहीं समझा तो बताती है उसमें वैसा वो अच्छा अच्छा अभी अपन जा रहे ले आणि हा तो साला आहे बजाजचा हाँ तो गाडी चालवतोय बिझी आहे गाडी चालवण्यामध्ये వచ్చావనుకో నీ ముందే కావాలంటే ఇప్పుడే నేను కొండలకి ఫోన్ చేస్తా చాలా ఆంధ్రాలో చెప్తా తిరిగే. అలా ఫలానా మంచి ఉన్నాడు హైదరాబాద్. బాబాయ్ వస్తున్నాడు కాదు, ఆయనకి పని చేసి పెట్టు రేపు అంట విజయవాడ సరే రారా అంటాడు ఆయన విజయవాడలో అయిపోయింది चाललंय. तिकडे बाबासाहेबांची मूर्ती आहे ఎవరు मोठी. చెప్పింది 15 తారీఖు దాకా ఉంది ఊర్లో వాళ్ళే చేపించలేదు అని माहिती 4 नाही రోజులు फोनवरती టైం काय ఇచ్చారు झालंय, అంతే तर भडकतोय. మాత్రం అది 15 తారీఖు దాకా ఉంది టైం मला वाटलं भडकतोय फोनवरती आता असून बोलतो मस्तपैकी నీకు ఏం భయం లేదు నేను చేసి పెడతా అన్నానా మాట ఇచ్చా అంటే మాట माटा गो నువ్వు ఇప్పుడు అక్కడే ఉండు చికెన్ చేపలు కావాలి వద్దు నైట్ ఇక్కడే ఉన్నావు అనుకో నర్సరాపేటలో మాతో పాటు తెల్లారి నీ పని చేసి నువ్వు నీకు పంపించేస్తా 2 పని అయింది నా బాంబే నుంచి బాగా వచ్చారు ఫ్రెండ్స్ వాళ్ళకు గుంటూరు అవి చూపించాలా నేను చెప్పేది बोलतोय तो हे भावाचे मित्र आलेत हैदराबाद वरनं तर त्यांना फिरायला घेऊन चाललोय तर रिक्षाचा बंदोबस्त कर तिकडे తెల్లారి పొద్దున చేసుకుని बोलतो. కొంత టైం సరేనా सॉरी బావా ये पिरंगीपुरम का बड़ा चर्च है पिरंगीपुरम तिरंगीपुरमचं हे सगळ्यात मोठं चर्च आहे हे बघा मी तर किती बापरे बाप गाडीमध्ये पण नक्की इथे यायला भेटलं तर येईन मी ऐसी रनिंग में आगे तक के दिखेगा ఎక్కడ ఎదురు ఉండాలి ఇంకా నీకు हाँ। खरं यार भारी चर्च आहे
मोठा अरे बाप. चर्च. तिरंगीपुरम ना, हा पिरंगीपूर. तिरंगीपुरमचं चर्च आहे. सॉलिड होता यार चर्च. सीन झाला भाई इकडे. तर मी आलो तर सीन झाला खरं काय. मी आलो बाबासाहेबांची मूर्ती बघायला इकडे, म्हणजे खूप मोठी आहे. आलो तर आहे, पण काय झालं माहिती आहे का, इकडे आज बराबर मंगळवारी इथे बंद असतात. आणि मी मंगळवारच्याच दिवशी आलो. नशिबातच नाही तिकडे, म्हणजे जवळपास जाऊन यायचं होतं. तरी तुम्हाला लांबून दाखवतो बघा मूर्ती केवढी मोठी आहे. आणि सगळे बघा थांबले बाहेर. हे बघा इकडे पण व्हिजिट पण दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा टायमिंग बघा. माझं नशीबच खराब होतं. आज मंगळवार आहे आणि मी आज आलो इकडे आणि बंद आहे. दाखवतो पुढून. बराबर मंगळवारच्या दिवशी आलो. क्या तेरे को भी नहीं मालूम क्या? मेरे को भी नहीं मालूम, मैं भी कभी किसी को पूछा नहीं. अरे क्या यार. बोला कभी भी आ सकते, कभी भी जा सकते, देखे करके अपन आए. शे. थोडं सुंदर बनवलं ना, खूप सुंदर बनवलंय. दाखवतो मी अजून तुम्हाला. खूप सुंदर बनवलं खरं का. चला पुढून बघूया. आता पुढून बघतो. आम्ही इकडे आलेलो बघायला. आज मंगळवार आहे म्हणून बंद केलं आहे. काय बाकी खतरनाक बनवलं. खतरनाक भाई, कडक कडक. पब्लिक थी क्या बीच में, तो पूरा रोड पूरा फुल एकदम भर गया था पब्लिक से. हां, इसको ओपनिंग करे, इसकी ओपनिंग करे जगन मोहन रेड्डी साहब यहाँ के यहाँ के सीएम चीफ मिनिस्टर में सीएम यहाँ के. या CM. जर मी आतमध्ये गेलो असतो ना तर खूप चांगलं काढायला शूट करायला भेटलं असतं. पण आतमध्ये जायला म्हणजे आज बंद आहे तर म्हणून गेलो ना आतमध्ये. म्हणून जेवढं होईल तेवढं दाखवलं होतं. पण खरं कर यार, त्या हैदराबादमध्ये पण आणि या तेलंगणा म्हणजे आंध्रामध्ये पण दोघांमध्ये एक एक अशी मोठी भव्य मूर्ती आहे बाबासाहेबांची. म्हणजे कसं बोललं, हे आपल्या मुंबईमध्ये पण नाही असं. एवढी मोठी मूर्ती मुंबईमध्ये पण नसते. महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची एवढी मोठी मूर्ती कुठेच नाही. हे हैदराबादमध्ये मी बघितली आज. आणि आंध्रामध्ये विजयवाड्यामध्ये. चला आता बघूया पुढे काय आहे. आता फ्रंटवरनं आलो, फ्रंटला आलो. फ्रंटवर
आपण मूर्ती पाहतोय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 170 फुटाची मूर्ती आहे. ती आंध्रामध्ये आपलं विजयवाडामध्ये आहे. आज मी ती बघायला आलेलो होतो. तर एवढी मोठी मूर्ती मी कधीच नाही बघितली. तुम्हाला दाखवतो ती मूर्ती बघा. आता आम्ही इकडून निघतोय कारण का आतमध्ये तर जाता येत नाही. आता इथून निघतोय, थोडं फिरून फिरून माझे घरी जाणार डायरेक्ट. बैरेज कृष्णा बैरेज के पास जा रहे हैं. किधर जा रहे आपण? कृष्णा बैरेज कृष्णा बॅरेज गेट रहेगा पानी का डैम. म्हणजे डॅम्प आहे. तो डॅम दाखवायला घेऊन चाललाय. तर तो डॅम तिकडे बघू. मग त्याच्यानंतर मग कुठे नेणार आहे का माहिती नाही, पण तो फिरवणार आहे. तर बघूया आपण पुढे कुठे फिरवतो. चला भेटूया पुढे. आता डॅम परती रिक्शा में बैठ गए. रिक्शा में बैठ के डैम देखने जा रहे हैं. डैम देखने ना बोलेगे नहीं कुछ. लास्टे दी पोरगी लास्ट है. खड़ी है वहाँ पे ब्रिज के. पूर्ण डॅम पाहिजे. डॅम बघा ना, दरवाजे दिसतात आहेत का? दरवाजे बघा, ते खाली दरवाजे आहेत. ते खोलतात तेव्हा पाणी येतं. अरे इकडं देऊळ गेलं यार. देऊळ होता हा. देऊळ दुर्गामाता तो देऊळ आहे. ते दुर्गामाताचं बघा हैदराबाद पाणी. प्रकाशम बैरेज ये है. प्रकाशम बॅरेज आहे पूर्ण. इसको 160 गेट है. कितना 160 गेट आहे. 160 गेट आहेत त्याला. बघा ना, अजून पण याच्यात हे टाकलेलं आहे. भरपूर काय भारी आहे. ये डैम है पूरा. पूर्ण डॅम्प आहे. पूर्ण डॅम्प आहे. देखिए ये मैटर पूरा वीडियो. हे बघा ना. वेलकम टू द सिटी ऑफ विक्टोरी, द बिझनेस कॅपिटल ऑफ ॲप. वाव, काय पेंटिंग केली पहिलाच. बघा हा पूर्ण अख्खा गेट आहे. 160 आहेत. 160 पूर्ण. हे बघा डॅम बघा. हा गेट आहे. पूर्ण डॅम्प आहे. एक तो गोड दो. आता दरवाजा हे आहे ना बंद आहे. आता पाणी ओव्हरफुल होणार ना तर वरतून पडेल त्याच्यात. हैदराबादमध्ये पावसात नाही आलाय. बारिश नहीं है ना हैदराबाद में. आंध्रा में. अरे हाँ यार, तेरा आंध्रा और हैदराबाद एक ही लगता है. होटल है. किसी पर ते हॉटेल आहे. हॉटेल आहे ते चॅम्पियन्स. आहे मजेसारखं फिरायला. म्हणजे इकडे त्याची फॅमिली आहे. काय मजा. एक नंबर. बघा येतो विक्की तर चालू आहे. विक्की चालत विक्की वाटतं गेट मोजतोय. सगळे गेट किती आहेत ते बघतो.
ठीक आहे, या कारणे तुम्ही गेट किती भारी आहे. डॅम एक नंबर डॅम आहे. तर आपल्याला काय आता असं वाटतं पुष्पाची शूटिंग इकडेच झालेली. मला असं वाटतं पुष्पा इकडेच बनवलेला होता. हां खरंच मला असं वाटतं पुष्पा इकडेच बनवलेला होता. तो बघा पुष्पा झुकेगा नाही मला, झुकेगा नाही. पुष्पा इथेच झालेला ना, आम्ही आलेलो पुष्पा बघायला. तो केशव येतो ना, केशव पैसे घेऊन जेव्हा गेट बंद चंदनची लाकड्या इथूनच आला होता. झूठ बोल रहा है. चैनी ना तो गेट वरती जातो. गेट आहे ना तो चैनीने वरती घेतला होता, म्हणजे वरतून ऑपरेट होतो. लांब चालायचं बघा अजून परत. बापरे बाप, चालत पाहिजे. माझ्या मित्राचे लाडू आणि दमक लाडू दोघे थकलेत. हे बघा कसे चालतात रे बघ. हे बघा तिला बघा पुढे पण जमले बघा याला. आणि हिला बघा तायरा क्या हुआ? मैं तो थक गई. क्या हुआ बेटा, थक गई? मग किती लांबून चालत आणलं यांनी बघा. क्युके त्या डोंगराच्या इथून चालत आलोय. पाडलं त्याला. लगा क्या अख्ख्या शेवटी याला उचलून घ्यायला लागला. बघा उचलून घेऊन चाललं. ही बघा चल रही आहे. तायरा इज गुड गर्ल. ये बॅड बॉय. परत दुसरी रिक्षा पकडली आम्ही. आता इकडून चाललोय गौतम बुद्धांची मूर्ती बघायला. ती पण मोठी आहे बोलतात, एक 30 फुटापर्यंत असेल. तर ती बघायला चाललो आम्ही. तर तिकडून ते 50 किलोमीटर अजून जायचं आहे, तर रिक्षाने जायचं. बापरे बाबा, आज सगळे डिस्टन्स म्हणजे सगळे 30, 40, 50 किलोमीटरवरतीच लांब आहे. तर तुम्हा लोकांना आता हिंदीमध्ये पण आज ऐकायला येते, कारण का इकडे कोणावर काय हिंदी नाही येत ना मराठी येते ना कुठली दुसरी, फक्त तेलुगू लँग्वेज आणि इंग्लिश. आणि ती इंग्लिश मला येत नाही. तर आता तेच म्हणजे आता कुठे आहे ते गौतम बुद्धांची आता मूर्ती बघा, ती दाखवतो तुम्हाला तिकडे. चला. त्याला पण माहिती नाही, तो पण विचारतोय कुठून जायचं कुठून नाही. ते उंदवली का बोरवली आहे काय माहिती नाही. इथले सगळे बोर्ड बघा ना. 10 रुपये चहा. काय जीवन चालेल बाकी फिरवतो आहे. आणि हा रस्ता तो इथले CM आहेत, जगनमोहन रेड्डी सर. ते आहेत. आपला फॅन होता बघितला, हात दाखवला आपल्या फॅनने आपल्याला. हैदराबादमध्ये पण आहेत आपले फॅन.
मागितली ते बिर्याणी जेवायला आलो. बिर्याणी मागितली मी इकडे. मला काय दिलं ते दाखवतो तुम्हाला. बिर्याणी बघा इथली कशी आहे. ही बिर्याणी आहे. विक्कीला पण बिर्याणी कशी लगी हां बिर्याणी पुलाव आला. बघितला असा सीन आहे. थंडा हो ना. सालन गरम होता की नाही. काय करणार बाबा जेवायचं भूक लागली. एवढा तिखट जेवण आहे ना हालत खराब आहे. खरं खूप तिखट आहे. विक्की तर उठून जेवणावरनं उठून गेला. विक्की तर बोला मला पाहिजेच नाही. बघा आला. किती वाईट तिखट आहे ना. मी तर मुद्दाहून खातोय फक्त. मला तर भूक लागली म्हणून खातो. ॲक्च्युली मी तुम्हाला ब्लॉगमध्ये खोटं बोललो की मला माहिती नव्हतं की 30 फुटाची मूर्ती आहे. पण मी इकडे आल्यावरती मला माहिती पडलं की 30 फुटाची नाही. बापरे बाप. ही तर 100-110 फुटाची असेल बहुतेक मला असं वाटतंय. पण तुम्हाला मी दाखवतो ती मूर्ती दाखवतो बघा. एक नंबर आहे ना. డాడీ కొంచెం రాత్రి అవుతే రావాలన్నీ ఎడబడుకుంటాం. बघा भावांनो काय मूर्ती आहे बघा ना. एवढी मोठी मूर्ती बापरे बाप. अपने महाराष्ट्र में भी ऐसी बनाना चाहिए. बोलतात इकडे ते ब्रिटिश काळातले जपानीज होते पहिला इकडे राहायचे. त्यांनी वगैरे हे सगळं केलेलं आहे. पण ते आत्तापर्यंत एवढं सुंदर आहे बापरे बाप. मला तर आजच मी बघतोय खरं सॉलिड यार. त्याच्या समोरच बघा ना ते काहीतरी त्या लोकांनी पहिले तो बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या समोर आहे. हाँ वो म्यूजियम है. म्युझियम आहे ते. हाँ काय म्युझियम आहे. हाँ म्यूजियम है. उसके अंदर पूरा माझा मित्र बोलतोय की म्युझियम आहे तो. त्याच्यात पहले जमाने का सब उसमें है. आणि मला हा खोटं बोलला की बोलतो 30 फुटाची मूर्ती असेल. इकडे मी येऊन बघतोय तर बापरे बाप हे काय 150-200 फुटाची मूर्ती वाटते मला. ज्यादा ही. त्याच्यापेक्षा जास्तच वाटते. बापरे बाप. विक्की बघा कसा बघतोय. वरती तोंड करून बघतोय विक्की. वरती तोंड करून बघतोय. चप्पल निकालना पडेगा रे. हाँ उधर खड़े रह के इसके ऊपर लेके उधर ऊपर निकालेगा तो अच्छा दिखेगा. ये देख इधर खड़े रह के तो उधर खड़े रह के वीडियो निकालेगा तो अब बराबर आया है. असं सगळं विक्की आपल्या इकडे असं सगळं का नाही बनत. आपल्या मुंबईमध्ये का नाही हे सगळं. मुंबईला तिकडे बघायलाच नाही. महाराष्ट्रामध्ये बघायला नाही भेटणार असे गौतम बुद्ध. एवढे मोठे गौतम बुद्ध काय आहे. आंध्रा बोललं तर आंध्रा स्टेट भारी स्टेट आहे भाई. खरं मन खुश झालं इकडे येऊन.
आणू हा इथे डायमंड ठेवलेला होता. घेऊन गेले वाटतं. याच्यात डायमंड होता बोलतात पहिला. डायमंड ठेवलेला होता याच्यात. तिकडे बघा प्रोजेक्टर लागलेला आहे. तो प्रोजेक्टर लावून दिले इकडे पूर्ण चारी साईडने. म्हणजे ते सेन्सर लावलेलं होतं की त्याला कोण हात लावायला येईल ते सेन्सर वाजवायचं. चालू करू द्या. अगर मैं अगर इधर हेरा देने आता जाएगा तो यहाँ बैठ के देखता था. यहाँ पे सब बैठ के देखता था क्या है क्या नहीं. काफी तो गरम हो सही. ये एसी का काम चल रहा है यहाँ पर. क्या एसी की सब चलो हेलो इधर इधर नहीं भाई 220 रुपये चला आता चाललो आहे मी घरी. कारण का टाइम पण खूप झाला आहे आणि इथून 4 तास लागणार तिकडे पोचायला माझ्या मित्राच्या घरी. म्हणून आता निघालो इकडून आम्ही. आता डायरेक्ट घरी जाऊ. मजा बहुत अच्छा लगा घुमा के. खुश हो गया ना. हाँ ऐसे अपने पुराने दोस्त लोग आएंगे, लोगों को भी घुमा देना. हाँ घुमाएंगे इंशाल्लाह. हाँ चल आता घराकडे रवाना. पुष्पा झुकेगा नहीं साला. अरे पुष्पा आया रे. अबे इसका आगे ले लेता तो. अबे आगे ही नहीं ले रहा इसका तू. सोता है World fly. अच्छा पुष्पा फ्लावर ने फायर है ना. पुष्पा क्या है. हे लोक पुष्पा तर तेलुगू मध्ये बोलतात, मी हिंदी मध्ये बोलतोय. पुष्पा झुकेगा नहीं साला. हे बोल पुष्पा झुकेगा नहीं साला. हाँ? पुष्पा धक्केगा नहीं. धक्केगा नहीं. धक्केगा नहीं. तिसरा प्रवास बसचा. तिसरा प्रवास माझा बसचा चालू झाला. तिसरा प्रवास बसचा. आणि खरं
वॉटर प्लांट काढत आता बसने जाणार म्हणजे सगळं प्रवास करून बघितला इकडे. ट्रेन पासून बस, 4 व्हीलर सगळा प्रवास केला. मजा आली सगळा प्रवासात. तिकीट नाही म्हणजे आधार कार्ड दाखवलं ना तर मुलींची तिकीट नसते. हे बघा हिचं आधार कार्ड आहे, हे बघा हिचं आधार कार्ड आहे. हिच्या आधार कार्डवरती त्याची फॅमिलीचं पूर्ण तिकीट नाही घेणार. आमच्या दोघांची घेतली. चला तर आता डायरेक्ट घरी भेटूया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.